मात्र एक देखणं आयोजन माझे चौकार सुमितच्या बॅट मधून आलेला हा अतिशय जबरदस्त चौकार आपण पाहतो ऑन साइडला पॉवर प्लेचा ठिकाणी नक्कीच सुरेख वापर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातो. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक आपण पाहिलं तर दर्शन आहेत. तर डॉट चेंडूने कमबॅक करताना यावेळेस मात्र प्रवीण, सुमित भोई आणि विकास हा चेंडू ऑन साइडला ढकलतायत हलक्या हाताने. वाईड स्पीडॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मयूर आहेत. सिंगल येथे स्ट्राईक रोटेट करतात. स्ट्राईकवर आणतायत विकास चौथीला. तर विकास आणि सुमित ही सलामीची जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा आपण पाहतोय आठवण येते आपल्याला नक्कीच पडले संघाच्या मयूरची, स्वप्नीलची आठवण येते. त्यानंतर विशाल पवार आणि नितेशची आठवण येते विजय संघाच्या. त्याचबरोबर सर्वात विस्फोटक जोडी म्हणली तर की दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील सोनारपडाची ही जोडी. अशा अनेक खेळाडू आहेत ठाणे ग्रामीणमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला सात धावा. आमच्या सोबत गुणसंख्या लेखक आहेत ऋषिकेश देसाई, मॅन फ्रॉम डोंबिवली. खूप चांगले गुणलेखक आहेत. सातत्याने डोंबिवली पश्चिम येथे जेव्हा जेव्हा व्यावसायिक स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा ऋषिकेश देसाई यांचं फार मोठं योगदान सातत्याने लाभत असतं आयोजकांसाठी. प्रवीण हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक घनश्याम चूक करणार नाही आणि पहिला धक्का मैदानावरती लागतोय. विकास चौथे बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात है. दिनेश बाणे, दिनेश डीजीच्या माध्यमातून अडवलीचेच आहेत. अतिशय दर्जेदार साऊंड क्वालिटी आमच्या आवाजाची काळजी घेण्याचं काम करतात. प्रेक्षकांच्या कानापर्यंत अतिशय चांगलं संगीत या ठिकाणी पोहोचलं जाते. तर मैदानावरती आदेश भगत येतात तिसऱ्या क्रमांकावरती. आदेश भगत ग्रामीण क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत. मात्र या मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती दिवा संघासाठी
येताना आपण पाहतो पहिला धक्का लागलाय, विकास बाद झाला, ज्याने 2 धावांचं योगदान दिलंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7. स्ट्राईकला यावेळेस सुमित भोईर. ते चौकार आला असं वाटलं होतं की या षटकामध्ये आपल्याला नक्कीच आणखीन धावसंख्या पाहायला मिळेल. हे चित्र आपण पाहिलं तर मोठागाव संघाच्या बाजूने देखील मोठागाव संघाच्या निलेश म्हात्रे यांनी षटकाने सुरुवात केली होती इनिंगची. मात्र त्यानंतर मोठागाव संघाला 5 षटकांमध्ये फक्त 45 धावसंख्या नोंदवावी लागली. आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये मोठागाव संघाचे फक्त 23 धावा होत्या. मात्र शेवटच्या षटकात परेश भोईरच्या विस्फोटक खेळीने संघाला मात्र एक सन्मानजनक स्कोअर उभा करून देता आला. मात्र या धावसंख्येचं संरक्षण त्यांना करता आलं नाही आणि माऊली वडवली संघ तकदीर मात्र अरविंदच्या संघाने विजयाचं खातं या स्पर्धेमध्ये उघडलेले आहे. आणि दुसऱ्या सामन्यात आपण पाहिलं जुडोंबिवली संघाने नक्कीच शिळगाव संघाला पराभूत करून या स्पर्धेमध्ये आपलं विजयाचं खातं त्यांनी देखील ओपन केलंय. ज्ञानेश्वर जोशीची जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात अरविंदने खूप चांगलं योगदान दिलं. दोन वेग पाहायला मिळते ती 10 धावा. अतिशय देखणी स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा पाटील यांनी गरुड झेप घेतली मी म्हणेन. कारण 2 लाखाची स्पर्धा हा एक विक्रम आहे आयोजनाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे, अतिशय चांगला क्लासिकल ड्राईव्ह पाहतो आपण. चौकार धावसंख्या धावफलकावरती 14. राहुल या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल आहे. राहुल, प्रत्येक आयोजक कुठलीही सुरुवात कुणालजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. कारण कुठल्याही स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय छोट्या स्वरूपाने होते. असा हलक्याताने गलीच्या दिशेने ठिकाणी लेटकटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलं होतं, स्टिअर केलं होतं. मात्र डॉट चेंडू कुठलीही स्पर्धा आपण पाहतोय सुरुवातीची 10,000, 20,000, 25,000, जास्तीत जास्त 50,000ने होते राहुल. मात्र आपण पाहिलं तर ही स्पर्धा पहिल्यांदाच आपल्याला 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक अशी ही भव्य दिवस स्पर्धा पाहायला मिळते. हा चेंडू पुढे आले होते, चेंडू टापामध्ये बाहेर निघतो. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता, डाऊन द विकेट गेले होते, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकले होते. मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट झोन पूर्णपणे खाली आहे, स्क्वेअर लेग आणि लॉंगाच्या मधून खेळण्याचा प्रयत्न सुमित फसतोय. टॉट चेंडूने कमबॅक करताना गोलंदाज मैदानावरती अमोल काळन. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून मागे, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळते. षटकार येतोय. सुमितला जास्त वेळ थांबवणं फार कठीण आहे, कारण सुमित स्ट्राईक रेट नेहमी 300 पेक्षा जास्त राहिलेली आणि सातत्याने या संघासाठी त्यांनी सलामीला येऊन फार चांगली सुरुवात दिली. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळताय, त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतोय. मात्र धावचीची संधी आहे, अपील करतायत, पंचांनी अपील स्वीकारलंय आणि इथे मात्र दुसरा धक्का धावचीच्या स्वरूपात मैदानावरती लागतोय. यावेळेस मात्र दिवा संघाला आणि आदेश भगत यांच्या खेळीचा अंत होतोय. स्ट्राईक मिळाली नाही आणि इथे मात्र स्ट्राईक नच मिळता इथे मात्र परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का. आई माझी गाव देवी, आई तुझी सावली, आई माझी गाव देवी, आई तुझी सावली, आई माझी गाव देवी, आई तुझी सावली, आई माझी गाव देवी, आई तुझी सावली. भक्त रक्षणा देवलाला, भक्त रक्षणा देवलाला, आई माझी बकरगली, आई माझी गाव देवी, आई तुझी सावली.
तर महाराळगावचे सन्माननीय कुणाल दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्या खेळपट्टीचे क्युरेटर आहेत ज्यांनी खेळपट्टी बनवले निलेश कृष्णा भाने आणि त्यांचे सहकारी विजय पवार अडवीचे. तर खूप चांगली खेळपट्टी आहे. नक्कीच खेळपट्टीला खूप चांगला बाउन्स आहे. फलंदाजांना नंदन वन म्हणून नक्कीच ही खेळपट्टी आपण पाहिली तर जो फलंदाज स्ट्रोक मेकर असेल त्याच्यासाठी खूप चांगली खेळपट्टी आहे. आणि जर जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल दिशा आणि टप्प्यावरती त्यालासाठी देखील खूप चांगली गोलंदाजी आहे. निलेश भाने साहेब यांना विनंती करतो की या आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज या ठिकाणी तेजस उर्द विकेट. हा चेंडू ऑन साईडला वळवतात. बॉटमच्या सुरेख वापर मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी चूक होते मिलिंदकडनं आणि चुकीचं रूपांतर खेळपट्टीवर 2 धावेत होत आहे आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला 22 धावा. तर मैदानावरती संदीप येत आहेत. संदीप मात्र येत आहेत. तो आदेश भगत या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यांना स्ट्राईक मात्र मिळाली नाही आहे. मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी झालं. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. संदीप या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे 2 गडी बाद झालेले आहेत. स्ट्राईकला सुमितला आणणं फार गरजेचं आहे. समंजसपणा काय असतो या ठिकाणी दाखवत असताना मैदानावरती संदीप. पण 2 गडी बाद झाले आहेत. या धक्क्यातून सावरणं गरजेचं आहे. मैदानावरती भागीदारी होणं गरजेचं आहे. कारण समोरचा संघ हा देखील तितका चांगला संघ आहे. या संघाने पहिल्या सामन्यामध्ये मला आठवतंय स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती स्टेशनमध्ये तब्बल 76 धावा कुठल्या होत्या मोठी देसाई संघासमोर. आणि तो संघ मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना हेमंत दरे या संघाचे खूप चांगले समर्थक आहेत. नितीन काळन आमचे साथी समालोचक यांचा हा संघ. विनोद काळन मात्र आज अनुपस्थित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत उतरलेला संघ मात्र फार मोठी जबाबदारी आहे. कारण की विनोद काळन हे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. खूप चांगली फलंदाजी करतात. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्या दरम्यान सन्माननीय रमाकांत दादा भाने यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन होतोय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जाऊया तेजस पुन्हा एकदा सुमितसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपवरचा चेंडू ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय शॉर्ट फायनिंगच्या दिशेने. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगेन्स्ट द या ठिकाणी आपण पाहतो ऑफ स्टंप चेंडू एक क्रॉस जण खेळायचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर तेजस एक उभरता सितारा अतिशय चांगलं त्याचं रनअप आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील खूप चांगली पाहायला मिळते. येतोय यावेळेस मात्र चेंडू फुल टॉस होता मिस झालाय सुमितकडनं. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. कारण या ठिकाणी पाहतो आपण कमरेच्या वर हा चेंडू या ठिकाणी हाईट होती आणि फ्रीट ऑन आहे. आणि यावेळेस मात्र या 2 धावा इथे मिळत आहेत आणि फ्रीट देखील आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25 धावा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ही गर्दी मात्र जास्तीत जास्त तुम्हाला नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये आणखीन या गर्दीमध्ये वाढ पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा आता मात्र यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पोहोचण्याचं काम आपण पाहतो. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जल्पेश भेळ जयंता मोरे सँडी आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. सातत्याने GTC उच्च दर्जाची क्वालिटी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. असं पुन्हा एकदा तेजस. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. सिंगल इथे मात्र इथे नकार दिलाय सुमितने. कुठलाही धोका इथे मात्र नक्कीच पत्करायचा नाही कारण 2 गडी बाद झाले आहेत. सुमित मात्र जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. तर सुमितला ठाऊक आहे त्याचं खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे. कारण 2 गडी बाद झाल्यानंतर जबाबदारीने खेळणं भागीदारी करणं मैदानावरती दिवा संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि 2 फलंदाज डावाला सावरण्याचा प्रयत्न करतात. एक चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुढे आपल्याला जाताना आपण पाहतोय. भागीदारी धावसंख्या धावफलकावरती 26. गुणलेखक ऋषिकेश देसाई ऋषभ भाने आहेत आमच्यासोबत. आडिलीचे खूप चांगले गुण एकंदरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा मिस केलाय. ऑफ स्टिकवर चेंडू फेकला होता. गोलंदाज तेजस मात्र पंचांचा इशारा येतो वाईचा. तर सातत्याने या षटकामध्ये तेजसचं कौतुक करावं लागेल कारण त्याने सुमितला ऑफस्टिकवर पिचिंग केली आहे आणि सुमित मात्र ऑफस्टमचे चेंडू ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न करतोय.
कारण ऑनसाईडला तो खूप स्ट्रॉंग आहे. आता स्ट्रॉंग झोन आहे, ऑनसाईडला खेळणं तो पसंत करतो. मात्र ऑफसाईडला प्रोटेक्शन दिलं गेलं. तेजसला खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एक व्यूहरचना आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळी व्यूहरचना मैदानामध्ये तेजसच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चेंडू खूप आधी स्ट्रोक करतात, इथे मात्र मिस झालाय. डॉट चेंडू पाहायला मिळते. तेजसने खूप क्लीन बोल्ड बघा या ठिकाणी. बेल्स मात्र या ठिकाणी ब्रश करून चेंडू मागे जातोय आणि बेल्स खाली पडते आणि हा तिसरा धक्का मैदानावरती लागतोय दिवा संघाला. षटक संपलेलं या ठिकाणी. बरोबर सांगितलं होतं तेजस या ठिकाणी. ऋषिकेश प्लीज मिसगाईड करू नका. तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र 27 षटक क्रमांक तिसऱ्या या ठिकाणी संपलेले आहे आणि धावांची गती आपण पाहिलं तर 9.00. तर खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तेजसची, कारण तेजसने या षटकामध्ये धावा दिल्या आहेत. ऋषिकेश आम्हाला सांगतील तर फक्त 7. पहिल्या षटकात प्रवीणने खूप चांगली गोलंदाजी केली. अमोलने मात्र दुसऱ्या षटकात फक्त 12 धावा दिल्या आणि तेजसने मात्र या दोघांपेक्षा चांगली गोलंदाजी, वाजवी गोलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय एकूण धावसंख्या षटकाअखेर पाहायला मिळते ती आपल्याला 27. मैदानावरती नक्कीच ड्रिंक्स ॲक्टिव्ह केलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी नक्कीच सोय केली जाते. मात्र जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल खेळून, कारण एकूण 12 संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 9 सामने आपल्याला कव्हर करायचे होते. मात्र आज उद्घाटन सोहळा थोडासा विलंब झाला, कारण पहिला दिवस होता. त्यामुळे नक्कीच पहिला सामना थोडासा उशिराने आपण खेळवला. त्यामुळे जास्तीत जास्त सामने आपल्याला कशा प्रकारे कव्हर करता येतील यावर मात्र पंचांचं, आयोजकांचं लक्ष असेल आणि प्रत्येक मिनिट इथे मात्र महत्त्वपूर्ण असेल आजच्या दिवसामध्ये. आणि जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त सामने नक्कीच आपल्याला खेळवता नाही आले तर चांगली गोष्ट. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवता आपल्याला आले पाहिजेत, त्यासाठी हा प्रयत्न असेल. तर 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज मैदानावरती अमोल. त्या ठिकाणी आपण पाहतोय अमोलने त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसऱ्या षटक त्याने हाताळलं होतं. 12 धावा दिल्या होत्या. त्याच अमोल काळांचा आता मात्र वापर 4थ्या षटकात केला जातो. मैदानावरती सुमित खूप चांगली फलंदाजी करतोय. त्याला धैर्याने साथ देताना संदीप मात्र देखील नॉन स्ट्राईक एंडला. आता सुमित या ठिकाणी बघूया शेवटच्या 2 षटकामध्ये दिवा संघाला किती धावसंख्येपर्यंत नक्कीच घेऊन जातोय, कारण एक मोठी टोटल इथे उभी करणं फार गरजेचं आहे. अमोल हा चेंडू शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. A1 गॉर्डीचा ब्रँडेड षटकार. त्यामध्ये या स्पर्धेचं शीर्षक गीत रावशेठ पाटील चषक 2018 आणि ज्यांच्या आवाजच स्वरूपात झालं आहे गाणं ते म्हणजे प्रतीक मात्र मॅन फ्रॉम देसाई. तर खूप चांगलं संगीत सातत्याने अनेक स्पर्धामध्ये आपण प्रत्येक स्पर्धेचं शीर्षक गीत पाहत असता, ऐकत असता. त्यानंतर अनेक संघ देखील आपल्या संघाचं गाणं तयार करत असतात. सन्माननीय प्रमोदजी काळ नाजदेगावचे यांना विनंती करतोय या आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गॅपमधून हा चेंडू जातोय निघून वेगाने सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चौकार येतोय. यावेळेस मात्र सुमितच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 37 धावा. तर नक्कीच आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकारला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, कारण सुमितला टाऊक आहे. पहिल्या 3 षटकात 27 धावा आलेल्या आहेत आणि इथून 2 षटकामध्ये किमान 20 ते 25 किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर संघ एक मोठी धावसंख्या इथे उभी करू शकेल आणि एक आव्हान निर्माण करू शकेल या आजदे संघासमोर. तर बघूया या षटकामध्ये पहिले 2 चेंडू 10 धावा आलेल्या आहेत. कशा प्रकारे अमोल कमबॅक करत आहेत. मात्र सुमित इथे मात्र नक्कीच आक्रमक रूप धारण करत असताना सलामीला आलेले आहेत. 2 गडी बाद होणारे फलंदाज आपण पाहिलं तर विकास चौथे बाद झाले, त्यानंतर आदेश भगत देखील बाद झाले. आदेश भगत एक अतिशय जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्यांची सातत्याने चांगली कामगिरी राहिलेली आहे या दिवा संघासाठी.
हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषे बाहेर डायरेक्ट लँड होतोय आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. सुमितला रोखणं आता मात्र षटकामध्ये कठीण होऊन बसले. गोलंदाज अमोलसाठी धावसंख्या धावफलकावरती 43. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर होता. पण त्या ठिकाणी वाईडचा इशारा करतायत. नियम क्रमांक 22 हा सांगतोय की हा चेंडू वाईड आहे आणि ते मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. तर देसाई गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू रविदादा म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा संघ देखील खेळतोय. तर दादांना विनंती आहे की या आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि या दरम्यानच्या काळात मात्र मैदानावरती आपण बघतोय चौकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरत होती 48. दोन षटकार, दोन चौकार, एक वाईड स्वरूपात एक धाव आलेली आहे. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतात व्यवस्थित. बॅटवर चेंडू आला नाहीये, मिडल झाला नाहीये. चेंडू मात्र बघा त्या ठिकाणी फार मोठी चूक होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश होते आणि 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ग्राउंड फिल्डिंग थोडीशी खराब राहिलेली आहे आजच्या संघाची. तर 50 धावा पूर्ण होतात. त्यावेळेस दिवा संघाच्या टाळ्या यायला हव्यात. 50 या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 50. 4थं षटक प्रगतीपथावरती अमोल काळ. यावेळेस मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. एक पारदर्शक आम्ही अनाउन्समेंट केलं होतं. पहिला सामना जेव्हा सुरू झाला तर आयोजकांच्या वतीने आपण पाहिलं तर एका षटकामध्ये जर 25 धावा किंवा त्यापेक्षा धावा जर कुठून काढल्या तर मात्र एक बॅट देण्यात येईल. RLB स्पोर्ट्स राहुल भोईर जे प्रोपायटर आहेत आणि नक्कीच आयोजकांच्या वतीने ही बॅट दिली जाईल. तर सुमितने या ठिकाणी आपण पाहिलं तर सुमित पोहोचलेला आहे तो 46 या धावसंख्येवरती आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे त्याला अर्धशतकासाठी. तर बघूया या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं जातंय का. गोलंदाज केशव काळत. हा चेंडू सुरेख होता. हलक्या हाताने ऑन साईडला ढकलतायत. त्या ठिकाणी सुमितला स्ट्राईकवर आणलेले. गोलंदाज संदीप मात्र नक्कीच खूप चांगलं क्रिकेट दाखवत आहे. त्यांना ठाऊक आहे सुमित खूप चांगल्या लयमध्ये, खूप चांगल्या फॉर्ममध्ये, खूप चांगल्या प्रकारे तो चेंडू बॅटवर घेतोय. खूप चांगल्या प्रकारे मिडल करतो चेंडू. त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे. तर धावसंख्या धावफलकावरती पुढे सरते ती 57. तर बघूया 4 धावांची गरज आहे. अर्धशतक पूर्ण होतोय का. त्या ठिकाणी पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं सुमितला संधी आलेली. मात्र केशव देखील खूप चांगले फिरकी गोलंदाज आहेत आणि मला आठवते त्यांची गोलंदाजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती जबरदस्त पाहिली होती आम्ही गतवर्षी. बघूया केशव तो यावेळेस मात्र सुमित. हा चेंडू अतिशय वेगवान होता. पहिल्या चेंडूच्या तुलनेत मात्र या चेंडूवरती गती दिली केशव काळेने. डॉट चेंडू. तर अर्धशतक झळकावलं तर कुणाल म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. केशव. हा चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि अर्धशतक पूर्ण होतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकवण्याचा बहुमान मिळतोय तो मात्र सुमित भोईरला.
बघा या ठिकाणी पहिलं अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला राहुल शेठ पाटील यांच्याकडनं एक मोबाईल दिला जाईल आणि त्याचबरोबर 2000 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल मात्रे यांच्याकडनं येते. हा चेंडू सन्माननीय रविदादा मात्रे यांना विनंती करतो, या रविदादा देसाई गावचे रवी मात्रे यांना विनंती करतो आपण या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू एक काळ सातत्याने सुरुवातीचा काळ त्यांनी गाजवला आणि आजही खूप चांगलं क्रिकेट देसाई संघासाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. संघाची धावसंख्या धावबलकावरती पाहायला मिळते ती 62 धावा. तर मैदानावरती सुमित अजूनही नाबाद आहे. शेवटचं षटक केशव काळन घेऊन येत आहेत. हा चेंडू लेग ब्रेक पाहायला मिळते. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि फलंदाज बाद होते. संदीप मात्रे या ठिकाणी बाद होते. 7 धावांचं योगदान देऊन संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू दिनेश. त्या ठिकाणी रवी मात्रे साहेब देसाईचे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि एक क्रिकेटचे चाहते म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे त्यांचं शुभ आगमन होते. तर या ठिकाणी फलंदाज बाद होते. स्ट्राईक हवी होती सुमितला, त्यासाठी मात्र परतावं लागलं संदीप मात्रेला आणि मैदानावरती दीपक येत आहेत. तर दीपक उर्फ काका हे देखील खूप चांगले खेळाडू आहेत. दिवा संघाचे धावसंख्या धावफलकावरती 62. केशव काळन खूप चांगला कामबॅक केशव काळांचा. मागचा चेंडू आपण पाहिला लेग ब्रेक चेंडू होता. हा चेंडू वेगाने LBWचं अपील करतायत. केशवचं नक्कीच कौतुक करावं लागेल. केशवने जेव्हा जेव्हा सुमित स्ट्राईकला आला तेव्हा मात्र त्याला वेगाने चेंडू फेकले आणि जेव्हा जेव्हा राईट हँडेड बॅट्समन आले तेव्हा मात्र लेग बायचा इशारा देतो. तेव्हा लेग ब्रेक चेंडू फेकले, कारण त्याला ठाऊक आहे लेग ब्रेक चेंडू हा डावखऱ्या फलंदाजाला नक्कीच आत येणारा चेंडू असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि दिवा संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती लगावलेली आहे 63 आणि 64 धावांचं लक्ष आता मात्र चेस करावं लागेल. ते आज ते संघाला पहिल्या 3 षटकात 27 धावा होत्या, मात्र नंतरच्या 2 षटकात आपण पाहिलं तर तब्बल 37 धावा कुठलेल्या आहेत. त्यामुळे 64 ही धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती, एक मोठी टोटल. आणि आजच्या दिवसामधील पहिल्या 2 सामन्याच्या तुलनेमध्ये ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या दिवा संघाच्या माध्यमातून नोंदवलेली आहे. मात्र 65 धावांचं लक्ष आता मात्र आजदे संघाला या ठिकाणी चेस करायचं आहे. तर आजदे संघाला 65 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि इथे मात्र दिवा संघ क्षेत्ररक्षण सजत असताना तर प्लीज प्रत्येकाला विनंती आहे की वेळेचं भान ठेवा. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि आजदे संघ आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचा. तर जाऊया व्यासपीठावर काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. 65 धावांचं लक्ष आहे. तर या आपण सत्कार समारंभाकडे वळूया. या ठिकाणी राहुल भोईर आहेत. थँक्यू मेहनत पाटील. तर आपण सन्मान मात्र घेऊया लगेचच, जास्त वेळ न घेता. सन्मान्य आमचे पाहुणे तुषार महाता आमच्यासोबत जॉईन आहेत. नक्कीच राहुल दादांचे जवळचे मित्र, नक्की शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर राहुल दादांनी विनंती केली की आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये आणि आमचे मान्यवर सन्माननीय तुषार म्हात्रे आमच्यासोबत जॉईन आहेत. त्यांच्यामध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राहुल आहे ना. पाणीवाला जेवण आला ना मग मला पाठवा कुठे तू स्टेजवर कुठे माईक ना कोण आलं ना तुला Thank you. पाठवलं तर मला पाठव ना. थँक्यू डीजे.
माझ्याकडे पण सांग ना कॉल करून. प्लीज यार लय ताण लागले. आपण मध्ये सन्मान करूया. आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे तुषार माते, राहुल दादांचे जवळचे मित्र. नक्की यांचा मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनंती करेल तुषार दादांना की आपण यायचे समोर. आपला नक्कीच शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमचे अरुणभाई पाटील यांचे शुभ असते हा शुभ सन्मान. नेक्स्ट मॅच आहे या पुढची. हॅलो 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 बेदोडी विपक्षाच्या वागेश्वर देसाई दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायची आहे. त्याच्यानंतर आमचा सन्मान एक होईल. सन्मान्य आमचे रमाकांत भाने यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दादांना विनंती करतो की आपण या लगेच समोर दादा यायचं. आपण ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमच्याच गावचे आहेत. अडली गावचे खूप सारे मान्यवर आमच्यासोबत जॉईंट आहेत. आर्थिक ग्रुप त्याच्यानंतर JSCC आलेल्या मान्यवरांचा नक्कीच शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याच्यानंतर आमच्या मान्यवर सन्माननीय रविदास बहाने आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांचा नक्की शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि नक्कीच दादांना विनंती करतो की आपण यायचे समोर आपले शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याच्यानंतर दादा पाणी भेटेल का? त्याच्यानंतर आमचे दरम्यान महेश श्रीमाल नक्कीच त्यांना विनंती करेल की आपण यायच्या समोर आपले शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅच मात्र स्टार्ट होती. आपण थोडेसे सन्मान आहेत मात्र आपण जसं आपल्याकडे वेळ येईल तसं आपण नक्कीच सन्मान मात्र घेणार आहोत. आमचे निलेश भाने यांचा नक्की शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चा मात्र इथं टार्गेट आहे या मॅचमध्ये. चांगला नक्कीच आपल्याला धावा मात्र पाहायला भेटल्या. त्याच्यानंतर खूप चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला आपल्या दिवा संघाच्या माध्यमातून. खास करून आपण बघितलं तर सुमित भोईर यांच्या माध्यमातून आपण बघितलं पहिलं अर्धशतक दरम्यान बनवलं गेलं आहे. नक्कीच कुणाल मात्र्यांच्या माध्यमातून नक्कीच 2000 रुपये. त्याच्यानंतर आमचे राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून एक आकर्षक मोबाईल त्याला जाईल. मात्र चेंडू समोर केले. चांगला फटका आहे. आउटफील्ड पास आहे. प्रयत्न करतील खेळाडू चेंडू अडवण्याचा. मात्र दीपकला चेंडू बीट करून जाईल. सीमा पार 4 रन. नऊ धावा बलकावरती येत आहेत. मात्र इथं अशाच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. अशाच प्रकारची मात्र इथनं बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. या जर धावा इथनं मात्र या दरम्यान चेस करायच्या असतील तर मात्र संघर्ष करावा लागेल. चांगल्या प्रकारची मात्र इथं बॅटिंग करावी लागेल. जी बॅटिंग केली सुमित भोईरने त्याच प्रकारची मात्र बॅटिंग इथं करावी लागेल अमोल. आणि त्याच्यानंतर दर्शन या दोन फलंदाजांना. पहिली षटक आहे आकाश. 30 तरार गोलंदाज आहे लेफ्ट आर्म दिवा संघाचा. यावेळेस मात्र बघा किती वेगाने चेंडूची फेक केली जाते. अप्रतिम दर्जेदार मात्र आहे दिवा संघ. पूर्णपणे मात्र आपण बघितलं गेलं तर चापच्या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पाकसा उतरला आहे. आदेश बघत आहेत तसं की दक्षिण खेळाडू आहेत आकाश आहेत. मुकेश संघनायक म्हणून आले होते. चांगल्या प्रकारचा आपण बघतो संघ. संदीप आहे संघामध्ये. त्याच्यानंतर तेजस भोईर सुद्धा संघामध्ये आहेत. विकास आहेत. दीपराज आहेत. पूर्णपणे पाक टीम उतरली आहे दिवा त्या मॅच मध्ये. आता मात्र फटका फसला. खेळाडू जेल खाली येत नाहीयेत. मतलब मागे गेले थोडेसे. दीपक चेंडू उचलणार फेकणार. डावा नक्कीच त्याच्यावरती मिळतील. त्या दरम्यान इथनं यावेळेस अजून
2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे. धावा धापालकावरती मात्र इथे येतील यावेळेस मात्र एकूण दरम्यान 11 धावा धापालकावरती येतात. षटक आपण बघितलं गेलं तर पहिलं कंप्लीट झालं आहे. तब्बल धावा इथं बनवायच्या आहेत. एक मोठी नक्कीच अजूनही मात्र 24 चेंडू आणि 53 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तर विवेक या दरम्यान नक्कीच गोलंदाज मात्र येतील ना ज्या षटकामध्ये यावेळेस विवेकचा वापर केला जातोय. अजून मॅच मात्र बॅलन्स आहे कारण सामना खूप चांगला बघतोय. टॉससाठी नक्कीच यायचं या पुढची मॅच असणार आहे. बेतोडे विपक्षाच्या वागेश्वर देसाई अवसर एज लागते चेंडू कीपरच्या पाठी शॉट फाईन लेगला तिकडे मात्र सुमित आहेत. तोपर्यंत बघतो या दरम्यान चांगल्या प्रकारचा यावेळेस खेळ मात्र होत असताना माशा पण बघतो खूपच चांगली इथं पाहायला भेटते. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच रिपोर्टिंग करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. रिपोर्टिंग करायची आहे कारण की स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. इथे येत आहेत एका बाजूने चला बेतवडे बी संघ लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे आहे फास्ट. यावेळेस मात्र चेंडू डीप मध्ये खूप वेगाने जातो बघा. वारा सुद्धा खूप वेगाने आपण बघतोय आणि त्याच मात्र आता इथं वाऱ्याच्या वेगाने इथं धावा मात्र बनावा लागतील कारण का मोठ्या धावसंख्येचा इथं पाठलाग करायचा आहे. धावा धापालकावरती या दरम्यान अजून इथं येणार आहे. यावेळेस 1 धावसंख्ये पुढे जाणार आहे. तब्बल 13 धावा धापालकावरती 51 धावा अजूनही मात्र इथं 22 चेंडू आणि 51 धावा बनवायच्या आहेत. मॅच मात्र बॅलन्स आहे. दोन टीम मध्ये सुरू असलेला नक्कीच एक विद्यमान दर्जेदार सामना मात्र यावेळेस फटका चांगला येतोय. याचीच गरज आहे आता मात्र इथनं यावेळेस अगदी टीमला चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि इथनं येतोय एक पॉवरफुल दमदार षटकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत आणि आता मात्र इथं चांगले बॅटिंग मात्र होत असताना इथनं खेळाडू स्ट्राईक आणला. अमोलच्या बॅट मधून चांगली बॅटिंग इथनं पाहायला भेटते आपल्याला. 19 धावा धापालकावरती येत आहेत. यावेळेस ऑपड्राच्या माध्यमातून क्लास फटका आपल्याला पाहायला डीप मध्ये जातोय मात्र खेळाडू चेंडूवरती येतील. दीपक चेंडू होतील फेकतील तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळणार आहेत यावेळेस अजय टीमला. आणि या 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही जाती पुढे तब्बल धावा धापालकावरती इथं 21 येतील. मॅच मात्र आजच्या दिवशी आपण बघतो तिसरी मॅच आहे. पहिली मॅच आपण बघितली माऊली 11 वडवली विपक्ष गावदेवी मोठा गाव. मॅच मात्र जिंकली वडवली टीमने. आपल्याला सेकंड मॅच पाहायला भेटली जुनी विपक्ष शिलगाव मॅच जिंकली आहे जुनी क्रिकेट संघाने. आणि आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच. यावेळेस पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू डीप मध्ये जातोय. डीप इन्फिम मध्ये लेगला तिकडे मात्र आदेश बघत आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळते आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जात 1 पुढे 22 धावा धापालकावरती येतात. मॅच आपण मात्र खूप चांगले पाहायला भेटते. एक महत्वाची मॅच आहे कारण का 2 चांगले संघ आमने सामने येतात आणि एक मोठ्या स्पर्धेमध्ये एक आपण मोठा सामना इथं प्रेक्षकांना पाहायला भेटतोय. स्ट्रायकरला आता मात्र 50 इथं आहेत. दर्शन षटक आहे. विवेक 6 सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा. यावेळेस आता मात्र फटका प्रॉपर आहे. चांगले बॅटिंग आता मध्ये नव्हत असताना इथं दर्शनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं सिलेक्शन. अजून एक चांगला फटका लांबच्या दिशेने षटकार.
अजूनही मात्र येणारे 18 चेंडू या दरम्यान इथं 36 धावा बनवायच्या आहेत. बघा या षटकाच्या नंतर नाणेफेकीचा कौल होईल. 3 षटकाच्या नंतर जेव्हा डिंज ब्रेक असेल तेव्हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना रेडी पोझिशन राहायचं आहे. देसाई विपक्ष बेदवडे बी, दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. पण दखल तिचेच बुरसा षटक असे मात्र इथनं मात्र येणारे या दरम्यान यावेळेस चेंडू मात्र शिल्लक आहेत. रवी मात्रे उद्योजक देसाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मात्र होणार आहे. याच्या पण दखल घ्या. देसाई गावचे आमचे उद्योजक सन्माननीय रवी म्हात्रे आमचे मान्यवर आहे. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मात्र होणार आहे. मात्र इथला आपण मॅच खूप महत्वाची बघतो कारण येणारे 18 चेंडू अजून 36 धावेची गरज आहे. मॅच खूप महत्वाची. त्या बाजूने इथं संघर्ष करतोय तर दुसऱ्या बाजूने या धावाचा प्रयत्न आहे दिवा संघाचा. लक्षित मात्र इथनं बघा यावेळेस चुका मैदानाच्या आतमध्ये आणि इथनं आउटफील्ड एवढी फास्ट आहे की नक्कीच मात्र यावेळेस 22च्या धावा मिळणार आहेत. 15चा इशारा आमच्याकडे आलाय. 4 रन. पहिला बॉल वरती बघा इथनं मात्र 22च्या माध्यमातून चौकार येतोय. चुका मात्र होत असताना यावेळेस अजून एक चूक. या चुका मात्र इथनं मी इथं म्हणेल ना खूप महागात पडणार आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती अजून मात्र या 4 धावा. चांगल्या प्रकारचे मात्र इथनं बॅटिंग आपण बघतोय कारण का आता येणारे 16 चेंडू 28 धावेची गरज आहे आपलातून. बॅटिंग आता मात्र होत असताना यावेळेस मात्र ज्या बॅटिंग मध्ये कमावलं होतं मैदानाच्या आतमध्ये सुमितने ते मात्र आता इथं क्षेत्ररक्षण करताना गमावं लागतोय. वारंवार चुका आपण बघतोय. तिसऱ्यांदा चेंडू सुमितकडे गेला आणि तिसऱ्यांदा आपण बघतोय हा तिसरा चौकार. मंगळवाराचे गोदी साला नवाला केलपई गोवांगाला मंगळवाराचे गोदी साला नवाला केलपई गोवांगाला. बघा याचं नाव आहे क्रिकेट. बॅटिंग चांगली झाली मात्र त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना खूप साऱ्या चुका आपल्याला पाहायला भेटल्या. जिथं मात्र धावा येऊ शकल्या नसत्या, जिथे 2 ते 3 धावा जाऊ शकल्या असत्या सर, तिथे मात्र तब्बल आपण बघतोय 12 धावा जात असताना चुकीचं क्षेत्ररक्षण. यावेळेस डावास्टिकवरती चेंडू आहे मात्र पंच या दरम्यान लाईन बघतील. तिकडे आमचे रमेश सर आहेत. आमच्याकडे मात्र इशारा करत चेंडू मात्र फेर आहे. गोलंदाजाला दंडित केलं जातोय. आता मात्र इथं अजून एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मध्ये त्याने संघाची धाव संख्या अजून 1 ने जाईल पुढे. तब्बल धावा दापालकामध्ये 41 येतात बनवायचे असताना 64. 23 धावेची गरज आहे. बॉडामॅनचा खूप सुरेख वापर ऑन साईडला चेंडूमध्ये डीप मध्ये जातोय. तर चेंडूमध्ये इतर फेकतील तोपर्यंत मात्र इथं 2 धावा डाऊन मात्र वेगाने तिथे कंप्लीट केल्या जातील. तिथं मात्र खेळाडू होते दीपराज. तोपर्यंत अजून मात्र यावेळेस 2 धावा. 2 धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. धावा दापालपती येतात 23 धावा. अजून 21 धावेची गरज आहे त्या मॅच मध्ये. 14 चेंडू 21 धावा. अशा नंतर लगेचच नाणेफेकी होणार आहे. आमचे रवीजी म्हात्रे उद्योजक देसाई गावच्या शुभ नाणेफेकीचा कौल मात्र होणार आहे आमच्या टॉप बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावरती. यावेळी फक्त दिशा दिली अप्रतिम आणि दर्जेदार इथं बॅटिंग होत असताना डोक्याचा वापर दिमागदार चौकार. त्या बात आहे. चांगलं संगीत. आणि आता मात्र इथनं बघतो या दरम्यान अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी इथनं 17 धावेची गरज आहे. 13 चेंडू 17 धावा. मॅच अजूनही मी तर म्हणेल संपलेली नाहीये. मॅच अजूनही मात्र इथनं बॅलन्स पाहायला भेटेल आपल्याला. यावेळेस आता मात्र फटका
बसला की काय करणार खेळाडू झेल काली आणि इथं अजून एक चूक मात्र होत असताना चुका आणि चुका दिवा संघाच्या माध्यमातून आपण बघतोय फक्त आणि फक्त चुका केल्या आणि इथनं मात्र यावेळेस पंधरा इशारा आमच्याकडे आलाय. यावेळेस षटक क्रमांक संपला आहे. तिसरा एकूण धावा दाबालकावरती इथनं येतात या दरम्यान 49 आणि आता मात्र इथनं 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. बघा ज्या गटावर आमच्या बॅनर नक्कीच सगळे ते बॅनर आहेत तर गटावरती नक्कीच डायरेक्ट चेंडू लागून अदलला तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर टॉस साठी आमच्यासोबत नक्की जॉईंट होतील देसाई गावचे आमचे रवी भादरे यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. या स्पर्धेच्या नक्कीच सुरक्षा आयोजक सुद्धा आमच्यासोबत जॉईंट होतील. आमचे राहुल दादा पाटील आहेत त्याच्यानंतर आमचे रवी म्हात्रे आहेत. बघा सिग्नेचर बॅट वरती घेतली जाते. हे बॅट मात्र उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला जो कोणी असेल त्याला नक्कीच मात्र ही बॅट दिली जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मी रवी दादांना विनंती करतो की आपण टॉस घ्यायचा लगेचच. छापा असा कौल आहे तेव्हा काटा येतोय नाणेफेकीचा कौल नक्कीच सर्वप्रथम जिंकला आहे. या दरम्यान बेतवडे बी संघाने मान्यवर विनंती करते की आपण बसून घ्यायचं आपण थांबायचं. नाणेफेकी जिंकली तर फर्स्ट इनिंग मध्ये काय डिसिजन घ्याल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच बदल क्षेत्ररक्षण जास्त काही विचार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर मात्र या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल का बघताय का चांगल्या प्रकारचं आयोजन आहे आणि कसं वाटलं या आयोजनामध्ये घेत असताना काय सांगाल? आता प्रथमच राहुलदादा पाटील यांचं आयोजन आहे आणि सर्व इकडे बसवतात थोडं मोठं तुलन होतात. राहुलदादा तो पहिल्या वर्षी आपण चांगली तुला म्हणे त्याच्या वर्षी असं तुलन होऊ जाते त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व क्रिकेटर की सगळ्यांना म्हणतो तर सर्व संधी लाभ घेऊन आपले परफॉर्मन्स चांगली करून जातो. ठीक आहे थँक्यू. तर नक्कीच आपण जाऊया आता मात्र हितेशकडे. हितेश नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला तर नक्कीच तुमचं डिसिजन काय असतं? आमचं पण निर्णय क्षेत्ररक्षण असतं. तुम्हाला अगेन जायचं तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर किती मात्र धावा बांधवण्याचा प्रयत्न असेल 5 षटकामध्ये? 65 ते 70 धावापर्यंत. आयोजनाबद्दल आपण काय सांगाल कारण का फक्त आयोजन खूप मोठं आहे. प्रथमच 2 लाख रुपयाची स्पर्धा राहुल पाटील यांच्या माध्यमातून काय सांगाल? प्रथमच पहिलेच वर्ष आणि एवढं मोठं आयोजन करतं म्हणजे खूप कठीण आहे आणि ते केले ते धन्यवाद. नक्कीच थँक्यू सो मच. तर आपण जाऊया मॅचकडे कारण का आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे कारण का मॅच सुरू आहे. विकेट नक्कीच इथं मात्र अजून एक विकेट कॅरी केलं जातो. अजून समीकरण शिल्लक आहे तब्बल 49 धावेची भागीदारी. बघा सर्वात मोठी भागीदारी जोरात टाळ होऊ द्या कारण का चांगल्या प्रकारचा आपण खेळ बघितला. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. सर्वाधिक मोठी भागीदारी आपल्याला नक्कीच अर्ज टीमच्या माध्यमातून पाहायला भेटली. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. तब्बल 49 धावेची भागीदारी. अजून मात्र मॅच इथं निमित्त म्हणणार बाकी आहे कारण का चेंडू तब्बल शिल्लक आहे. त्या दरम्यान इथनं 11 चेंडू आणि तब्बल 15 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. घनश्याम जातो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी. आकाश मात्र मॅच बनवण्याचा प्रयत्न करतोय. इथनं मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल आकाशच्या माध्यमातून. षटकामध्ये बॉटामाचा खूप सुरेख वापर. तिथे मात्र एक धाव नक्कीच मिळणार दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? अजून एक चूक मात्र इथनं अजून 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे तब्बल 50 कंप्लीट. 51 धावा दापालकावरती इथं येतात. अजूनही 13 धावा मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बघा किती चांगला आपल्याला खेळ इथनं पाहायला भेटला. फर्स्ट इनिंग मध्ये नक्कीच 60+ धावा आपल्याला पाहायला भेटला. 63 आणि 64चं टार्गेट आता मात्र इथनं मी तर म्हणेल चेस करत असताना चांगला खेळ असते टीमचा. पुन्हा एकदा मात्र बॉटमचा वापर सिंगल धाव नक्कीच मिळेल. 2 धाब्याचा एक माणूस असणार आहे खेळाडूवरती एक रोज तरी फेकतील. परंतु अजून या 2 धावा आता मात्र दिमागदार इथनं खेळत असताना कारण का डोक्याचा वापर आता मात्र इथं करत असताना मॅच मध्ये सिंगल डबल आपण जिंकू शकू त्या अनुषंगाने आता मात्र इथनं खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विचार केला असते संघ. कारण का इथनं आघाडीच्या फलंदाज बघतो आपण यावेळेस दर्शन बाद झाले आहेत. त्याच्यानंतर मात्र अमोल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्यांनी आतापर्यंत इम्प्रेस केला आहे. चांगले बॅटिंग करत असताना नक्कीच
35 धावा बनवल्यात, म्हणजे विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत असताना असते टीम त्या मॅच मध्ये. परिणाम इतर पाहायला भेटला आणि या दरम्यान इथनं मात्र खेळाडू नक्कीच बाद होतील. LBW यावेळेस प्रयत्न करावे लागतील, मात्र प्रयत्न सुरू आहेत. मॅच मात्र अजूनही संपली नाहीये. जोपर्यंत त्याच्या धावा आहेत त्यामध्ये कम्प्लिटली चेस केला जाता येईल तोपर्यंत आपण मात्र इथनं सांगता येणार नाही आपल्याला की इथं मात्र मॅच कोणता संघ जिंकू शकेल. क्रिकेट आहे, कोणत्या क्षणी काही होऊ शकेल अशा प्रकारचं
सुमित आपण यायचे सुमित बोल नक्कीच आपल्याला आकर्षक असं नक्कीच आता मोबाईल असेल त्याच्यानंतर 2,000 कॅश प्राइज सुद्धा नक्कीच दिलं जाईल काय नक्कीच मध्ये सन्मान होत असताना स्पर्धेच्या माध्यमातून